तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारलेला होता की येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत तर त्या एक्झामचा पॅटर्न कसा असेल, म्हणजे एक्झामची जी लँग्वेज असेल ही बाय लँग्वेज असेल का, म्हणजे एक्झामचे प्रश्न इंग्लिशमध्ये विचारतील का, मराठीमध्ये विचारतील का, दोन्हीमध्ये विचारतील. मागचा जो पेपर झालेला होता 28 तारखेचा, त्याच्यामध्ये जे GSचे प्रश्न होते ते सुद्धा इंग्लिशमध्ये विचारलेले होते. त्यामुळे बऱ्याच जणांची त्याच्यामध्ये तारांबळ उडाली. काही जणांनी मराठीमध्ये प्रॅक्टिस केलेली होती GSची, त्यामुळे इंग्लिशमध्ये विचारल्याने बऱ्याच जणांचे येणारे प्रश्नसुद्धा चुकलेले होते. त्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला येणाऱ्या एक्झामबद्दल त्याचा पॅटर्न कसा असेल किंवा मराठीत प्रश्न विचारतील का इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतील, तर या संदर्भात तुम्ही बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारलेले होते. तर त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आपली जी फार्मसीची परीक्षा आहे त्यामध्ये जर प्रश्न मराठीमध्ये विचारले गेले तर ते कशा प्रकारचे विचारले जातील, तर त्याचीसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्नपत्रिका दाखवणार आहे आणि ती आपण फुली डिस्कस करूयात. त्याच्यामधील जे डोमेनचे आणि नॉन डोमेनचे प्रश्न विचारलेले आहेत तर ते कशाप्रकारे विचारलेले आहेत, तर त्याहून तुम्हाला एक बेसिक आयडिया कळून जाईल की येणाऱ्या एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातील. तर प्रश्नाची प्रॅक्टिस करत असताना आपल्याला दोन्ही तऱ्हेचे प्रश्न व्यवस्थित प्रकारे सॉल्व करावे लागतील, मराठीमध्ये असो किंवा इंग्लिशमध्ये असतो. प्रश्नपत्रिकाची जी लँग्वेज आहे ही कुठल्याही स्वरूपात येऊ शकते. नवीन पोर्टल झालेलं आहे त्यामुळे आपण सांगू शकत नाही की प्रश्न मराठीमध्ये येतील किंवा इंग्लिशमध्ये येतील. त्यामुळे प्रॅक्टिस करत असताना आपण पॅरलली मराठीची सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे आणि इंग्लिशच्या प्रश्नांची सुद्धा प्रॅक्टिस केली पाहिजे, जेणेकरून प्रश्नपत्रिका जरी मराठीमध्ये आली किंवा इंग्लिशमध्ये आली तरी त्याचा आपल्याला काही इफेक्ट झाला नाही पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका प्रश्नपत्रिकेचा डेमो दाखवणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये ही फार्मसीची परीक्षा झालेली होती. त्यामध्ये डोमेनमध्ये आणि नॉन डोमेनमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ती पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर अशा प्रकारची एकंदरीत प्रश्नपत्रिका आहे. तुम्ही बघू शकता. जिल्हा परिषद बीड सरळ सेवा भरती कार्यक्रम 2014 औषध निर्माण अधिकारी आपला फार्मसीचा पेपर आहे, जो की बीड जिल्ह्यामध्ये झालेला होता 2014 साली. आणि यामध्ये तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता मराठीचे काही प्रश्न आहेत, त्याच्यानंतर इंग्लिशचा सेक्शन आहे. तो झाल्यानंतर इथे तुम्हाला GS GKचा सेक्शन दिसत असेल आणि तो इथे मराठीमध्ये विचारलेला आहे. नंतर मॅथ रिझनिंग त्याचा सेक्शन आहे आणि शेवटी आपला जो डोमेन सेक्शन आहे फार्मसीचा तो विचारलेला आहे मराठीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही प्रश्नपत्रिका यासाठी डिस्कस करणार आहोत, कारण जर आता येणाऱ्या ज्या परीक्षा आहेत फार्मसीच्या त्या जर मराठीमध्ये प्रश्न विचारले गेले तर ते कशा प्रकारचे विचारले जातील. GS असू द्या किंवा GK असू द्या किंवा आपला जो डोमेनचा सिलेबस आहे फार्मसीचा, तर त्याच्यामध्ये जर मराठीमध्ये प्रश्न विचारले गेले तर ते कशा प्रकारचे विचारले जातील, त्याचा हार्डनेस कसा असेल आणि मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे जर आपण डिस्कस केलं तर आपल्याला बेसिक आयडिया येऊन जाईल अभ्यास करत असताना की कशा प्रकारचे प्रश्न हे मागच्या इयरमध्ये किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारले गेलेले आहेत आणि त्यावरून तुम्हाला एक बेसिक आयडिया समजून जाईल. बाकीचे जे महत्त्वाचे क्वेश्चन सेट आहेत ज्याचे ॲन्सर अवेलेबल आहेत किंवा ज्याचे सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थितपणे अवेलेबल होत्या, तर त्या सर्व प्रश्नपत्रिका मी तुम्हाला हे जे बुक आहे माझं फार्मसीचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं, तर याच्यामध्ये मी तुम्हाला त्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत. एकदा दाखवून देतो कशा प्रकारचे जे जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिका आहेत किंवा कोणते कोणते महत्त्वाचे क्वेश्चन सेट मी तुम्हाला यामध्ये ॲड करून दिलेले आहेत, ते एकदा तुम्हाला मी इंडेक्समधनं दाखवतो. इंडेक्समध्ये आल्यानंतर तुम्ही इथून बघू शकता मी टॉपिक वाईज किंवा सब्जेक्ट वाईज याचं सेपरेशन क्वेश्चन पेपरचं केलेलं आहे. तर पहिल्या सेक्शनमध्ये तुम्ही इथून बघू शकता जिल्हा परिषदेच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, तर त्यामधील पहिल्यांदा तुम्ही इथं बघू शकता की जिल्हा परिषद अहमदनगरची एक आहे. त्यानंतर DHS कोल्हापूरची प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला टाकलेली आहे मी. त्याच्यानंतर जिल्हा परिषद नांदेड, जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा परिषद उस्मानाबाद, अशा प्रकारे जिल्हा परिषदच्या ह्या 3, ही एक 4 आणि कोल्हापूरचा एक DHSचा पेपर, अशामुळे 5 ते 6 प्रश्नपत्रिका मी तुम्हाला या बुकमध्ये दिलेल्या आहेत. तर त्या तुम्ही यातनं सॉल्व करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका बघणार आहोत कशा स्वरूपाचे प्रश्न हे मराठीमध्ये विचारले गेलेले आहेत. ही एक आयडियल प्रश्नपत्रिका आहे, बीड जिल्ह्यामध्ये झालेली होती 2014 साली. तर स्टार्ट करूया. तर पहिला सेक्शन जो आहे तो आहे मराठी ग्रामरचा. तुम्ही इथून बघून घेऊ शकता प्रश्न कशा प्रकारचे विचारले गेले आहेत मराठी ग्रामरमध्ये. पहिला प्रश्न आहे, खालील 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा. उत्तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे मन, सदृश, निरोगी आणि आरोग्यसंपन्न. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, व्यापार करावा तर त्यानेच या वाक्यातील करावा हे क्रियापद रूप कोणत्या प्रकारात येते. त्यानंतर त्याचे ऑप्शन्स. तर अशा प्रकारचे मराठीचे काही प्रश्न ग्रॅमॅटिकल तुम्ही इथून बघून घेऊ शकता.
त्याच्यानंतर मीनाक्षी विजयकडे मदत मागण्यास आली होती, तर काळ ओळखा. तर यावरचे काही प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर समासाचे काही प्रश्न तुम्हाला इथून तुम्ही बघून घेऊ शकता, ते विचारलेले आहेत. खालीलनंतर वाक्याचे प्रकार या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर विभक्ती, त्याचे प्रत्यय, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी अशा प्रकारे दोन्ही प्रकारे होतो, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न हे मराठी ग्रामरवरती विचारले गेलेले आहेत. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक किंवा मोरा वळंबे सरांचं पुस्तक, या पुस्तकामधनं सर्व गोष्टी कव्हर होतील. तुम्ही त्यापैकी कुठलंही एक बुक जे आहे ते वापरू शकता. 28 तारखेला जी एक्झाम झाली होती महाराष्ट्रामध्ये, तर फार्मसी या सेक्शनमधील जो आपला मराठीचा सेक्शन होता त्यामधील 15पैकी 15 प्रश्न हे शिंदे सरांच्या बुकमध्ये तुम्हाला सापडतील. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे. त्यामुळे दोन्हीपैकी कुठलं जरी एक पुस्तक चांगल्या प्रकारे केलं तर सगळ्या गोष्टी मराठी ग्रामरच्या त्यामधनं कव्हर होतील. खाली आल्यानंतर काही समानार्थी शब्द दिलेले आहेत, त्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर काही अलंकारिक शब्द आहेत, त्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर शब्दसमूहावरती काही प्रश्न विचारले गेले आहेत. अशा प्रकारे हा मराठीचा शिक्षण आपल्या फार्मसीमध्ये लँग्वेज म्हणजे मराठी या सेक्शनवरती 15 प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर जे टोपण नावं दिलेले आहेत बाळासाहेब शिंदे सरांच्या शेवटच्या पेजवरती तुम्हाला बघायला भेटेल, त्यावरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द, त्यावरती सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. अशा प्रकारचे 15 प्रश्न हे मराठीमध्ये तुम्ही इथून बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरचा जो सेक्शन आहे तो चालू होतो, तर त्याचे प्रश्न तुम्हाला इथे दिसत असतील. तर त्यामध्ये काही सिनोनिम, काही अँटोनिम यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. काही आर्टिकलवरती प्रश्न गेलेले आहेत. काही आर्टिकलवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत, ते तुम्ही इथून बघून घेऊ शकता. हा इंग्लिशचा सेक्शन आहे. इंग्लिशवरती सुद्धा आपल्या एक्झाममध्ये 15 प्रश्न हे विचारले जातात. तर अशा प्रकारे 30पर्यंत जो आहे तो इंग्लिशचा सेक्शन आहे. त्याच्यानंतर GS GKचा सेक्शन चालू होतो आणि मराठीमध्ये प्रश्न हे या परीक्षेमध्ये विचारले गेले, त्यासाठी आपण डिस्कस करत आहोत. 28 तारखेची जी एक्झाम झाली होती त्यामध्ये GS GKचा सेक्शनसुद्धा इंग्लिशमध्ये विचारला गेलेला होता. त्यामुळे बऱ्याच जणांची त्यामध्ये प्रॉब्लेम झाला. काहींनी मराठीमध्ये GS GK बऱ्याच जणांनी केलेलं असल्यामुळे काही सोपेसुद्धा प्रश्न इंग्लिशमध्ये विचारले गेल्यामुळे बऱ्याच जणांची त्यामध्ये गफलत झाली. बऱ्याच जणांचे प्रश्न येत असतानासुद्धा चुकले. तर इथे मराठीमध्ये सेक्शन विचारलेला आहे GS GKचा, तुम्ही बघून घेऊ शकता. पहिला प्रश्न विचारलेला आहे, महाराष्ट्राचे कृषी हवामानदृष्ट्या किती विभाग पडतात? खाली ऑप्शन दिलेले आहेत. त्याच्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? त्यानंतर संत रामदासाची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यात आहे? अशा प्रकारचे ऑनलाईन प्रश्न आहेत. महाराष्ट्र बालिका दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? चुकीची जोडी ओळखा. त्याच्यामध्ये खाली जोड्या दिलेल्या आहेत, त्या आपल्याला त्यातल्या की चुकीची जोडी ओळखायची आहे. त्याच्यानंतर जिओग्राफीचा प्रश्न आहे. पर्वतीय मृदेश डॅडॅस मृदा असे म्हणून ओळखले जाते. त्याच्यानंतर राज्यघटनेवरती प्रश्न आहे. कोणत्या घटना दुरुस्तीअन्वये पंचायत राज संस्थांना अधिक अधिकार देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे? त्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. सेम पॉलिटिक्सचा सेकंड क्वेश्चन आहे. संसद संघराज्याच्या कायदेमंडळाला डॅडॅस असे म्हणतात. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर अचूक जोडी ओळखा, त्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. हिस्ट्रीचा प्रश्न आहे. नंतर करंट अफेअरचा प्रश्न आहे. टिळक पुरस्काराचे सन 2013चे मानकरी कोण आहेत? त्याच्यानंतर सेम करंट अफेअरवरतीच प्रश्न विचारला गेलेला आहे. सन 2012 वर्षासाठी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन कोणत्याही खेळाडूचा गौरव करण्यात आला? तर त्याचे ऑप्शन दिसत असतील. त्यानंतर सार्क या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? अशा प्रकारचे ऑनलाईन प्रश्न तुम्ही इथून बघून घेऊ शकता, विचारले गेलेले आहे. त्याच्यानंतर करंट अफेअरवर प्रश्न विचारला गेलेला आहे. 87वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालीलपैकी कोठे भरवण्यात आलेले आहे? त्यानंतर अर्जेंटिना या देशाचे राजधानीचे शहर. करंट अफेअरवरती बरेच प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेले, तुम्ही इथून बघून घेऊ शकता. त्याच्यानंतर GSचा प्रश्न आहे. रेड क्लिफ रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर त्याचे ऑप्शन तुम्हाला दिसतील. अशा प्रकारे GS GKवरचे प्रश्न या प्रश्नपत्रिकेत तुम्ही बघून घेऊ शकता, कशा प्रकारे मराठीमध्ये विचारले गेलेले आहेत. क्वेश्चनचा हार्डनेस तुम्हाला इथून कळून गेलेला असेल की कशा प्रकारचे वैज्ञानिक प्रश्न हे प्रश्नपत्रिकेमध्ये मागच्या विचारले गेलेले आहेत. तर अशा प्रकारचेच प्रश्न हे येणाऱ्या एक्झाममध्ये आपल्याला विचारतील. मागच्यासुद्धा 28 तारखेच्या जी प्रश्नपत्रिका होती त्यामधील सुद्धा प्रश्न अशाच स्वरूपाचे होते, फक्त इंग्लिशमध्ये विचारल्या गेल्याने थोडासा प्रॉब्लेम त्यामध्ये झालेला होता. त्याच्यानंतर मॅथ आणि रिजनिंगचा सेक्शन त्याखाली चालू होतो, त्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता. काही नंबर किंवा डिजिटवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर
काही मालिकेवरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. मिसिंग नंबरवरती काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. खाली आल्यानंतर काही सांकेतिक भाषा त्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर ABCDवरचे काही प्रश्न किंवा कोडिंगवरचे प्रश्न काही विचारले गेलेले आहेत. अशाच प्रकारचे जे प्रश्न आहेत ते मागच्या 28 तारखेला सुद्धा विचारले गेलेले होते. डायरेक्शन असू द्या किंवा ABCDचे काही प्रश्न असू द्या किंवा सांकेतिक असू द्या किंवा ब्लड रिलेशन असू द्या, यावरती प्रश्न हे मागच्यासुद्धा एक्झाममध्ये विचारले गेले होते. आणि तशाच प्रकारचा पॅटर्न हा तुम्हाला इथून तुम्ही बघून घेऊ शकता. नंतर खाली आल्यानंतर डायरेक्शनचे काही प्रश्न दिसत असतील, त्याच्यानंतर ब्लड रिलेशनचे प्रश्न दिसत असतील. ब्लड रिलेशनवरती मागच्या एक्झामने सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. तर सेम अशाच प्रकारचा हा जो पॅटर्न आहे मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये सेम विचारला गेलेला आहे. तर अशा प्रकारे 60पर्यंत जे क्वेश्चन आहेत ते मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन आहेत. त्याच्यानंतर आपला डोमेनचा म्हणजे फार्मसीचा सेक्शन चालू होतो. इथून पुढं 61 पासून 100पर्यंत आपले प्रश्न आहेत. 40 प्रश्न हे विचारले जातात. तर अशा प्रकारे या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिले 4 सेक्शन आणि शेवटी आपला डोमेनचा सेक्शन आहे. पहिले 4 सेक्शन 15-15 क्वेश्चनमध्ये डिवाईड आहेत. असे ते 60 मार्क आणि शेवटचा जो डोमेनचा सेक्शन आहे त्यामध्ये 40 मार्क असे 100 मार्काची ही परीक्षा असते. आणि आपली येणारी एक्झामसुद्धा ही 100 मार्काचीच आहे. तर आता इथून 61 पासून डोमेनचा म्हणजे फार्मसीचा सिलेबस चालू होतो. आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठीमध्ये प्रश्न हे फार्मसीचे विचारले गेलेले आहेत. त्यामुळे कशा प्रकारचा याचा हार्डनेस किंवा कशा प्रकारची फ्रेमिंग प्रश्नाची आहे तर याची आपल्याला आता प्रॅक्टिस इथून होऊन जाईल. तर पहिला प्रश्न तुम्ही बघू शकता 61 नंबरचा. खालीलपैकी अस्सल द्रावणाचा गुणधर्म कोणता आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत. हे विषमांग मिश्रण असून यात 2 प्रावस्था असतात. हे द्रावण समांग मिश्रण आहे. बात एकच प्रावस्था असते. यातील स्थायू मोठ्या कणात स्वरूपात असतात. यातील द्राव्याचे कण हे द्राव्याच्या अनेक रेणूंनी बनलेले असते. तर हे मराठीतील प्रश्न सोडवत असताना आपल्याला ज्या कॉमन टर्म विचारले गेलेले मराठीमध्ये तर त्या पहिल्यांदा माहिती पाहिजे. जसं मी तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे. समांग म्हणजे होमोजिनस, विषमांग म्हणजे हेट्रोजिनस. जर ह्या गोष्टी जर कळल्या तर प्रश्न आपल्याला व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता येईल. कारण ह्या ज्या मराठीतील टर्म आहे बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की नेमका प्रश्न कशावर विचारला गेले. तर त्या जर गोष्टी आपल्याला कळल्या तर आपल्याला प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवता येईल. प्रश्नाची लेवल खूप इझी आहे. पण मराठीमध्ये प्रश्न विचारला गेला की कधी काही टर्म्स आपल्याला समजत नाहीत, त्यामुळे प्रश्न हा चुकू शकतो. त्याच्यानंतर 62 नंबरचा प्रश्न आहे. मिल्क ऑफ मॅग्नेशिया हे काय आहे? तर मिल्क ऑफ मॅग्नेशियाला आपण इंग्लिशमध्ये मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड म्हणतो आणि ते कलील आहे. कलीलला आपण इंग्लिशमध्ये कोलॉइड म्हणतो. तर ह्या ज्या टर्म्स तुम्हाला इथे मी दिलेल्या आहेत, मेन्शन केलेल्या आहेत, तर ह्या आपल्याला जमल्या पाहिजे, ह्या आपल्याला माहिती पाहिजे, तेव्हा आपण प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवू शकतो. निलंबन म्हणजे सस्पेन्शन इथे लिहिलेलं आहे मी. त्यानंतर कलील म्हणजे कोलॉइड्स, तर त्यालाच आपण मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड किंवा मिल्क ऑफ मॅग्नेशिया म्हणतो. तर याचं उत्तर आता C दिलेलं आहे, कोलॉइड. त्याच्यानंतर 63 नंबरचा प्रश्न. जीवबिव रसायन चक्रात कार्बनचे प्रमाण डॅश एवढे आहे? तर ते 0.03% एवढं असतं. त्याच्यानंतर 64 नंबरचा प्रश्न. पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीराचा सांगाडा स्त्री आहे किंवा पुरुषाचा आहे हे पुढील कोणत्या हाडावरून लक्षात येते? तर याचा इथं करेक्ट आन्सर आहे पेल्विक गर्डल. पेल्विक गर्डल ही स्त्रीमध्ये थोडीशी मोठ्या स्वरूपाची असते, त्याची साईज जास्त असते आणि पुरुषामध्ये पेल्विक गर्डलची साईज ही लहान असते. तर यावरून आपण समजू शकतो की हा जो सांगाडा आहे हा स्त्रीचा आहे किंवा पुरुषाचा आहे. तर याचं करेक्ट आन्सर इथं आहे ऑप्शन नंबर A. 65 नंबरचा प्रश्न आहे. डॅशचा उपयोग गुन्हे निदानशास्त्रात करतात आणि याचं करेक्ट आन्सर आहे DNA फिंगरप्रिंटिंग. आपण 12वी सायन्समध्ये आपल्याला हा प्रश्न होता. 65 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर इथं आहे B, DNA फिंगरप्रिंटिंग. बऱ्याच पिक्चरमध्ये आपण बघतो सुद्धा की क्रिमिनल कशा प्रकारे हा पकडला जातो, त्याचं तिथलं हाताचं सॅम्पल असू द्या किंवा हेअरचं सॅम्पल असू द्या, त्यावरून DNA फिंगरप्रिंटिंग प्रोसेस वापरून कसं क्रिमिनलला पकडण्यात येतं ते आपण बघितलेलं आहे. त्यानंतर 66 नंबरचा प्रश्न आहे. पर्यावरणातील बदलानुसार सजीवांच्या संरचनेतील किंवा प्रक्रियेतील अनुरूप बदलास डॅश असे म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे अनुकूलन. तर ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 67 नंबरचा प्रश्न आहे. हरितगृह वायूमध्ये खालीलपैकी कोणत्या वायूचा समावेश होत नाही? हरितगृह वायू यांना आपण इंग्लिशमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस असे म्हणतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे हायड्रोजन. हायड्रोजन यामध्ये येत नाही. कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि ओझोन हे ग्रीन हाऊस इफेक्ट प्रोड्यूस करतात किंवा ते त्याचे जे आहेत ते एलिमेंट आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे हायड्रोजन, की जो हा हरितगृह वायूमध्ये येत नाही. 68 नंबरचा प्रश्न. एड्सचा प्रसार कोणत्या मार्गाने संक्रमित होत नाही? म्हणजे एड्स कुठल्या मार्गाने ट्रान्समिट होत नाही? तर एड्स बाधित व्यक्तीचा सहवास. आपण एड्स बाधित व्यक्तीच्या सहवासात जरी आलो तर एड्स हा होत नाही, कारण तो कॉन्टॅजियस नाही आहे. तो ब्लडनं होऊ शकतो किंवा असुरक्षित लैंगिक संबंधातून होऊ शकतो किंवा एड्स बाधित
बाधित मातेकडून तिच्या बाळास होऊ शकतो, पण कॉन्टॅजियस नाही. त्यामुळे एड्स बाधित व्यक्तीच्या सहवासात जरी आपण आलो तरी आपल्याला एड्स हा होत नाही. 68 नंबर प्रश्न उत्तर इथे डी आहे. त्याच्यानंतर 77 नंबरचा प्रश्न आहे, अलीकडे दृष्टिदोष निवारणासाठी लसिक ही शल्यक्रिया लोकप्रिय केली जात आहे. या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही. इथून पुढच्या प्रश्नाची थोडीशी जी प्रिंटिंग क्वालिटी आहे ती थोडीशी खराब आहे, त्यामुळे प्रश्न जर दिसत नसतील तर मी स्पष्टपणे प्रश्न वाचत आहे, त्यामुळे काळजीपूर्वक आहे का. प्रश्न जरी दिसत नसेल तर मी स्पष्टपणे वाचतो, त्याकडे लक्ष द्या. तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, लसिक ही शल्यक्रिया डोळ्याच्या अपरिवर्तनीय दोष ठीक करण्यासाठी वापरली जाते. ही प्रक्रिया बुबुळाचा आकार कायमस्वरूपी बदलते. ती व्यक्तीचे चष्म्यावरील वा संपर्क भिंगावरील अवलंबित्व कमी करते. आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे, ही प्रक्रिया कोणत्याही वयाच्या व्यक्तीवर केली जाऊ शकते. तर याचा इथं करेक्ट आन्सर आहे, ही प्रक्रिया कोणत्याही वयाच्या व्यक्तीवर केली जाऊ शकते. हे चुकीचं आन्सर आहे, म्हणजे योग्य उत्तर नाही आहे, कारण याला मिनिमम वय हे 18 वर्ष लागतं ही प्रक्रिया करण्यासाठी. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. लसिकचा इथं फुल फॉर्म लिहिलेला आहे, मी इथून बघून घेऊ शकता तुम्ही, लेझर इन सितू केराटोनोमायलिसिस. तर हे याचा लसिकचा फुल फॉर्म आहे. त्यानंतर 78 नंबरचा प्रश्न, कर्कग्रस्त गाठीच्या संदर्भात सायबर नाईफ नावाने साधन चर्चेत आहे. या संदर्भात पुढीलपैकी विधान योग्य नाही. तर कुठलं विधान योग्य नाही आहे या सायबर नाईफ साधनाबद्दल ते आपल्याला इथं शोधून काढायचं आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे, हे शरीरातील गाठीच्या प्रसाराचा वेग घेऊ शकते. तर हे चुकीचं याचं आन्सर आहे. तर 79 नंबरचा प्रश्न आहे, एका विवाहित दाम्पत्याने एका मुलाला दत्तक घेतले. काही वर्षानंतर त्यांना जुळी मुलं झाली. दाम्पत्यापैकी एकाचा रक्तगट AB पॉझिटिव्ह आणि दुसऱ्याचा O आहे. तिन्ही मुलापैकी एकाचा रक्तगट A पॉझिटिव्ह, दुसऱ्याचा B पॉझिटिव्ह आहे, तिसऱ्याचा O पॉझिटिव्ह आहे. तर दत्तक बालकाचा रक्तगट कोणता. तर दिलेल्या प्रश्नामध्ये मेलचा जो ब्लड ग्रुप आहे तो मेन्शन केलेला आहे AB पॉझिटिव्ह, पण फिमेलचा जो ब्लड ग्रुप आहे तो फक्त O दिलेला आहे. O पॉझिटिव्ह आहे का O निगेटिव्ह आहे हे यावरनं स्पष्ट होत नाही. त्यामुळे जो दत्तक घेतलेला मुलगा आहे त्याचा ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह असेल किंवा O निगेटिव्ह असेल हे त्यावरनं स्पष्ट होणार नाही, कारण ब्लड ग्रुप कन्फर्म करत असताना आईचा आणि वडिलाचा ग्रुप हा कन्फर्म माहिती पाहिजे, त्यावरनं आपण त्याच्या मुलाचा जो ब्लड ग्रुप आहे तो काढू शकतो. तर यावरनं इथं काही स्पष्टता होत नाही, त्यामुळे करेक्ट आन्सर आहे सांगता येत नाही. त्यानंतर 80 नंबरचा प्रश्न आहे, हिमोफिलियासारखे विकार कोणत्या लिंग गुणसूत्राशी निगडीत आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर C X. या गुणसूत्रातील हिमोफिलियाचे रोग किंवा विकार हे संबंधित असतात. 81 नंबरचा प्रश्न, मानवी शरीराचे तापमान कमी करणारा रोग कोणता. कॉलरा. 82 नंबरचा प्रश्न आहे, मूत्रपिंडाला सूज आल्याने कोणता रोग होतो. नेफ्रायटिस आपल्याला माहीत आहे. त्यानंतर 83 नंबरचा प्रश्न, प्लुरसी या रोगाचा प्रभाव माणसाच्या कोणत्या अवयवावर होतो. तर याचा करेक्ट आन्सर आहे लंग्स, त्याला आपण मराठीमध्ये फुफ्फुस म्हणतो. तर 83 नंबरचा प्रश्न करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर डी. 84 नंबरचा प्रश्न, केल्फर हे औषध कोणत्या रोगावर उपयुक्त आहे. तर याचं उत्तर आहे थॅलामेसिया. याच्यामध्ये आपण केल्फर हे ड्रग केल्फरचं तुम्ही ते नाव बघू शकता, डेफिरिप्रोम असं आपण केल्फरला म्हणतो. त्यानंतर प्रश्न 85, हत्ती रोगावर गुणकारी औषध कोणते. सगळ्यांना माहिती आहे हेट्रेझन. 86 नंबरचा प्रश्न, बायोप्सी म्हणजे काय. सोपा प्रश्न आहे हे पण. रोगनिदान करण्यासाठी शरीरातील भागाचा तुकडा घेणे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर C. 87 नंबरचा प्रश्न, कोणता रोग संसर्गजन्य आहे. तर कॉलरा संसर्गजन्य आहे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर 88 नंबरचा प्रश्न, कोणत्या किरणामुळे त्वचा कोरडी पडते. UV रेज, त्याला आपण अल्ट्राव्हायलेट म्हणतो. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे इथे ऑप्शन नंबर B. तर अशा प्रकारचे ऑनलाईन प्रश्न विचारले गेले आहेत मराठीमध्ये, हे तुम्ही पण बघू शकता. त्याच्यानंतर 69 नंबरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील अनिर्वाय अमिनो ॲसिडची संख्या की 9 आहे. तर इथं दिलेलं नाही आहे, पण जवळचा क्लोज आन्सर आहे 10, त्यामुळं इथं 10 ऑप्शन करेक्ट आहे. 70 नंबरचा प्रश्न, जीवाणूमध्ये गुणसूत्राची संख्या किती असते. तर ती 1 असते. जीवाणूला आपण बॅक्टेरिया म्हणतो. सिंगल स्टँडर्ड DNA असतो, त्यामुळे क्रोमोझोम त्यामध्ये 1% असतो. 70 नंबरचं प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर A. 71 नंबर, फायलोडिया नामक गंभीर विकारामध्ये शरीरातील वेगवेगळे अवयव कमजोर आणि निरुपयोगी होत जातात. गंभीर विकारास कारण होणारा डास त्याच्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. तर या प्रश्नाचं मला उत्तर क्रॉस व्हेरीफाय करत असताना सापडलेलं नाही आहे, पण आन्सर कीनुसार ऑप्शन इथं
ए दिलेला आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर देऊ शकता. 72 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी अचूक विधान किंवा विधाने कोणते? खाली विधाने दिलेली आहेत, त्यापैकी अचूक विधान किंवा बरोबर विधान आपल्याला शोधायचं आहे. पहिलं विधान आहे, हाडमोड्या म्हणजे डेंग्यू हा डासाद्वारे प्रसारित होणारा आदिजीवी रोग आहे. नेत्र खोबणीच्या मागे होणारी वेदना हे हाडमोड्याचे लक्षण नाही. त्वचेवरील पुरळ आणि नाक व हिरड्यामधून रक्तस्राव ही हाडमोड्याच्या लक्षणापैकी काही आहेत. तर इथं करेक्ट जे ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन नंबर 3. फक्त 3 नंबरचं इथं ऑप्शन बरोबर आहे. हा जो रोग आहे हाडमोड्या, तर हा जो रोग आहे हा विषाणूजन्य रोग आहे, आदिजीवी रोग नाही, हे लक्षात ठेवा. डेंग्यू आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. डेंग्यूमध्ये त्वचेवर पुरळ येते, नाक व हिरड्यामधून रक्तस्राव होतो. तर ही याची लक्षणं आहेत. 72 नंबरचा प्रश्न डिस्कस करत आहोत. ऑप्शन नंबर करेक्ट आहे बी. 73 नंबरचा प्रश्न, मानवी शरीराच्या कोणत्या अवयवात लसिका म्हणजे लिम्फोसाइट सेल तयार होतात? तर अशा प्रकारच्या टर्म्स आपल्याला माहिती पाहिजे, ज्याचा मिनिंग इंग्लिशमध्ये लिम्फोसाइट होतो, किंवा ह्या टर्म्स आपल्या ओळखीच्या पाहिजे, जेणेकरून प्रश्न आपल्याला इजी प्रकारे सोडवता येईल. ह्या जर टर्म्स आपल्याला माहिती नसल्या तर प्रश्न येऊनसुद्धा आपल्याला प्रश्न हा सोडवता येणार नाही. त्यामुळे लसिकांना लिम्फोसाइट म्हणतात हे आपल्याला नक्कीच माहिती पाहिजे. तर इथं प्लीहा, त्याला आपण स्प्लीन म्हणतो, तर त्यामध्ये तयार होतात. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. 74 नंबरचा प्रश्न, एका सामान्य माणसाच्या रक्तसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विधान इथून शोधून काढायचं. ऑप्शन नंबर 1 आहे, रोहिण्यांशी तुलना करता नीला संख्येने कमी असतात व दिलेल्या कोणत्याही वेळी त्याच्याशी शरीरात कमी रक्त असते. रक्तकोशिका रक्ताच्या एकूण आकाराच्या सुमारे 70% भाग व्यापतात. केवळ लसिका ग्रंथीच पांढऱ्या रक्तपेशी बनवितात. रक्ताच्या पांढऱ्या पेशीपेक्षा बिंबाणू अधिक असतात. तर इथं करेक्ट आन्सर आपल्याला शोधायचं आहे. तर इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, रक्ताच्या पांढऱ्या पेशीपेक्षा बिंबाणू अधिक असतात. तर इथं बिंबाणूचा जो अर्थ आहे तो आहे प्लेटलेट्स, आणि रक्त आणि पांढऱ्या पेशी म्हणजे आपल्याला माहिती आहे WBC. तर WBCची इथं मी व्हॅल्यू मेन्शन केलेली आहे, काउंट मेन्शन केलेला आहे. 4,500 ते 11,000च्या आसपास WBC बॉडीमध्ये असतात. आणि प्लेटलेट्सचा विचार केला तर 1.5 लाखापासून तर 4.5 लाखापर्यंत प्लेटलेट्सचा काउंट असतो, आणि प्लेटलेट्सला मराठीमध्ये बिंबाणू म्हणतात. तर हे गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर 75 नंबरचा प्रश्न, प्रतिजन हा असा प्रकारचा पदार्थ असतो जो ऑप्शनमध्ये धोकादायक विषाणूचा नाश करतो, विषबाधेच्या उपचारात वापरला जातो, शरीराचे तापमान कमी करतो, प्रतिपिंडांच्या निर्मितीस उत्तेजन देतो. तर प्रतिजन म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. तर प्रतिजन मी इथे लिहिलेलं आहे. प्रतिजन म्हणजे अँटीजन आणि प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडी. तर प्रश्न कशा प्रकारे विचारला गेलेला आहे की अँटीजन हा अशा प्रकारचा सबस्टन्स असतो. तर अँटीजन जर बॉडीमध्ये गेला तर अँटीबॉडी ह्या प्रोड्यूस होत असतात. अँटीजन हा फॉरेजिन सबस्टन्स आहे, जेव्हा तो बॉडी जातो तेव्हा अँटीबॉडी ह्या तयार होत असतात. त्यामुळे ऑप्शन इथं डी करेक्ट आहे, प्रतिपिंडाच्या निर्मितीस उत्तेजन देतो, म्हणजे अँटीबॉडी प्रोडक्शनला तो उत्तेजित करतो. तर इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. त्याच्यानंतर 76 नंबरचा प्रश्न आहे, पाण्याच्या शुद्धीकरणासाठी क्लोरिनेशन ही प्रक्रिया वापरली जाते. क्लोरिनेशन जंतुनाशकाची क्रिया मुख्यतः कशामुळे घडते? ऑप्शनमध्ये क्लोरीन पाण्यात टाकल्यानंतर तयार होणारे हायड्रोक्लोरिक आम्ल, क्लोरीन पाण्यात टाकल्यावर तयार होणारे हायड्रोक्लोरस आम्ल, क्लोरीन पाण्यात टाकल्यावर तयार होणारे नवजात ऑक्सिजन, आणि क्लोरीन पाण्यात टाकल्यावर तयार होणारा हायड्रोजन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्लोरिनेशन प्रोसेस ही पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरत असतो. तर त्यामध्ये ही जंतुनाशकाची जी मुख्य क्रिया आहे तर ती पाण्यामध्ये हायपोक्लोरस आम्ल म्हणजे HOCl ॲसिड तयार झाल्यामुळे होत असते. तर इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट प्रश्न बघा 89 नंबरचा, प्रतिक्षिप्त क्रिया कोणाकडून घडते? ऑप्शनमध्ये आहे मज्जारज्जू, अस्थिमज्जा, चेतारज्जू आणि लहान मेंदू. तर हा प्रश्न एवढा सोपा आहे की आपल्यापैकी सर्वजण हा प्रश्न अटेम्प्ट करून करेक्टपणे सोडवू शकतात. पण ऑप्शन जर बघाल तुम्ही तर हे ऑप्शन आपल्याला माहिती नसतील तर तुमचा हा प्रश्न 100% चुकेल, कारण सर्व ज्या टर्म्स आहेत ह्या मराठीमध्ये विचारल्या गेलेल्या आहेत. मज्जारज्जू, अस्थिमज्जा, चेतारज्जू, लहान मेंदू. तर याची आपल्याला इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात हे गोष्टी माहिती पाहिजे. तिथे मी लिहिलेलं आहे प्रतिक्षिप्त क्रिया याला रिफ्लेक्स ॲक्शन असे म्हणतात. त्याच्यानंतर चेतारज्जू, स्पायनल कॉर्ड, लहान मेंदू तर आपल्याला माहीतच आहे. तर अशा प्रकारचे ह्या टर्म्स आपल्याला माहिती पाहिजे. तर रिफ्लेक्स ॲक्शन म्हणल्यानंतर आपल्याला लगेच माहिती आहे की स्पायनल कॉर्ड त्याच्याशी रिलेटेड असते. त्यामुळे इथं 89 नंबरचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी.
त्याच्यानंतर 90 नंबरचा प्रश्न, ऊर्जा विमोचनाची पेशीतील क्रिया म्हणजे डॅश डॅश होय. तर ऊर्जा विमोचन म्हणजे इथं लिहिलेलं आहे मी एनर्जी रिलीज, तर ते कशामध्ये होतं, श्वसन क्रियेमध्ये होतं, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये रेस्पिरेशन म्हणतो. तर इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. त्याच्यानंतर 91 नंबरचा प्रश्न, मानवी शरीरातील सर्वात लहान कार्यघटक कोणता, तर सेल आपल्याला माहिती आहे, त्याला मराठीमध्ये आपण पेशी म्हणतो, ऑप्शन नंबर डी करेक्ट. त्याच्यानंतर 52 नंबरचा प्रश्न, विकर हे काय आहे, तर विकर हे काय आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते प्रोटीन आहे किंवा आपण त्याला प्रथिने मराठीमध्ये म्हणतो. 93 नंबरचा प्रश्न, डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता आजार होतो, तर काचबिंदू, आपण इंग्लिशमध्ये त्याला ग्लुकोमा म्हणतो. तर इथं करेक्ट आन्सर आहे 93 नंबरचा ऑप्शन नंबर बी. नंतर 94 नंबरचा प्रश्न, हृदयातील ऑक्सिजन कमी पडल्यास कोणता रोग होतो, आपल्याला माहिती आहे अंजाना पेक्टोरिस. 95 नंबरचा प्रश्न, श्वासातील अल्कोहोल ओळखण्याच्या व मोजण्याच्या सर्वात जास्त प्रचलित यंत्राचे नाव काय, तर ब्रेथलायझर आहे. त्यामध्ये आपण ज्या व्यक्तीने अल्कोहोलचं कन्झम्पशन केलेलं आहे तर ते आपण त्यामधून डिटेक्ट करतो, ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. 96 नंबरचा प्रश्न, दुधाच्या पाशीकरणात कोणत्या जीवनसत्वाचा ऱ्हास होतो, म्हणजे मिल्कचं प्युरिफिकेशन किंवा आपण त्याला पाश्चरायझेशन प्रोसेस म्हणतो, ते करत असताना त्यामधील कुठलं व्हिटॅमिन हे नष्ट होत असतं, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर ते रायबोफ्लेविन म्हणजे व्हिटॅमिन B2 हे त्यामधून डिक्रीज होतं किंवा नष्ट होतं. इथं ऑप्शनमध्ये व्हिटॅमिन बी दिलेलं आहे, त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. 97 नंबरचा प्रश्न, स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो, तर स्कर्वी आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन सीच्या डिफिशियन्सीमुळे होतो. इथं मराठीमध्ये क दिलेला आहे म्हणजे व्हिटॅमिन सी, करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. 98 नंबरचा प्रश्न, पेलेग्रा हा रोग कोणत्या पदार्थाच्या अभावामुळे होतो, आपल्याला माहिती आहे व्हिटॅमिन B3 त्याला आपण नायासिन म्हणत असतो, त्याच्यामुळे पेलेग्रा होतो. 98 नंबरचा प्रश्न आहे आणि करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. 99 नंबरचा प्रश्न, दुधात कोणते घटक असतात, तर सगळ्यांना माहिती आहे आपण मेद, क्षार, प्रथिन आणि जीवनसत्वे हे सर्व घटक दुधामध्ये असल्यामुळे आपण दुधाला एक संपूर्ण अन्न म्हणत असतो. लक्षात ठेवा, दुधाला आपण संपूर्ण अन्न यासाठी म्हणत असतो कारण त्यामध्ये सर्व हे घटक प्रेझेंट असतात, त्यामुळं इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी वरील सर्व. त्याच्यानंतर 100वा शेवटचा प्रश्न, हवाबंद डब्यात खाद्यपदार्थ काही काळानंतर डॅश या जातीचे जीवाणू वाढतात, तर इथं करेक्ट आन्सर आहे क्लोस्ट्रिडियम. कुठल्याही खाण्याचा पदार्थ जर आपण कोंडून ठेवला तर त्यामध्ये क्लोस्ट्रिडियम नावाचे किंवा जातीचे जीवाणू त्यामध्ये वाढतात किंवा त्यामध्ये ग्रोथ होते. तर इथं 100 नंबरचा प्रश्न डिस्कस करत आहोत आणि करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए क्लोस्ट्रिडियम. तर अशा प्रकारचे प्रश्न हे एकंदरीत या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले होते. आपण यासाठी प्रश्नपत्रिका डिस्कस केली कारण तुमच्यापैकी बरेच जण मला प्रश्नपत्रिकेच्या लँग्वेजबद्दल प्रश्न विचारत होते की प्रश्न मराठीमध्ये येतील किंवा इंग्लिशमध्ये येतील. तर आता तुम्हाला यावरून आयडिया येऊन गेली असेल की प्रश्न जरी मराठीत विचारले गेले, डोमेन सेक्शनमध्ये असू द्या किंवा नॉन डोमेन सेक्शनमध्ये असू द्या, तर ते एकंदरीत कशा प्रकारचे विचारले जातील, तर यावरून तुम्हाला बेसिक आयडिया ही आलेली असेल. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाकीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं सेपरेशन करून GS GK नुसार मी या बुकमध्ये दिलेलं आहे आणि हे तुम्हाला Amazon आणि फ्लिपकार्टवरती अवेलेबल होऊन जाईल. तर अशा प्रकारची एक बेसिक प्रश्नपत्रिका होती. यावरून तुम्हाला सगळे आयडिया क्लिअर झाले असतील की कशा प्रकारचे प्रश्न हे डोमेन किंवा नॉन डोमेनमध्ये विचारले गेलेले होते. त्यामुळे प्रॅक्टिस करत असताना पॅरलली मराठीचे प्रश्नसुद्धा सॉल्व्ह करा आणि इंग्लिशचे प्रश्नसुद्धा सॉल्व्ह करा, जेणेकरून प्रश्नपत्रिका जरी मराठीमध्ये आली किंवा इंग्लिशमध्ये आली तर त्याचा आपल्या मार्क्सवरती किंवा स्कोरवरती कुठल्याही प्रकारचा इम्पॅक्ट झाला नाही पाहिजे. तर अशा प्रकारे जर तुम्ही पॅरलली दोन्ही प्रश्नांसुद्धा प्रॅक्टिस केली तरी येणाऱ्या एक्झाममध्ये तुमचा जो स्कोर आहे तो लँग्वेजमुळे अफेक्ट होणार नाही. तर आता जे प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेत त्या सर्व प्रश्नाची PDF मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करत आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटू काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटचं बोलतो. म्हणजे काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.